नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये स्टोनवर्क साडी आहे, तर त्याचा ब्लाऊज आहे, तर आपल्याला तो कट करायचा आहे. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी खूप सारा प्रॉब्लेम येत असतो. तर ही जी डिझाईन आहे ना, पुढे आणि पाठीमागे दोन्ही साईडला त्यांनी स्टोनचीच डिझाईन तयार करून दिलेली आहे. माप पण खूप मोठं आहे, तर मोठं माप असल्यावरती ठीक आहे, ते बसलं. जर लहान साईज असेल ना, तर याचा खूप प्रॉब्लेम होतो, कारण जो गळ्याचा शेप असतो तो खूप मोठा असतो, तर त्यावेळेस खूप ॲडजस्टमेंट करावी लागते. तर आत्ता हा मी जो ब्लाऊज कट करत आहे, तर तो 38 किंवा 39 इंच मापाचा आहे. तर त्याच्यामुळे जो काही गळा वगैरे आहे ना, ते सगळं व्यवस्थित येत आहे, कारण खूपच डीप माप दिलेलं आहे त्याच्यामुळे. तर मी अस्तर कटिंग केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, हा बॅक पार्टचा फ्रंट म्हणजे भाग आहे ना, तर त्याच्यावरती पूर्ण स्टोन वर्क केलेलं आहे. तर जसं आहे तसं फक्त गळ्याचं जे काही वर्किंग आहे ना, ते म्हणजे खालच्या साईडचं आणि वरच्या साईडचं असतं ना, ते समान आलं पाहिजे, तरच आपला गळा शिवल्यानंतर व्यवस्थित दिसू शकतो, नाहीतर एखाद्या वेळेस तिरकस होऊ शकतो. तर काळजीपूर्वक आता इथे बघा, इथे एका साईडला मला थोडासा जोड द्यावा लागत आहे, अगदी 1 इंचाचा. कारण खालची जी बाजू आहे ती डिझाईन वर्क केलेली आहे ना, तर ती परफेक्ट येत आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने मला इथे थोडासा जोड द्यावा लागणार आहे एका साईडला फक्त. तोही आपल्या फिटिंगच्या मापामध्ये येणार आहे. आपण फिटिंगचं माप एक्स्ट्रा ठेवतो ना, 1 ते 1.5 इंचाचं, तर तिथे मला थोडासा जोड द्यावा लागणार आहे. पण गळ्याचं जे मार्किंग आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे. तर त्यासाठी अशी काही ॲडजस्टमेंट करावी लागते. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी हा व्हिडिओ मी सांगत आहे, कारण ज्या काही जुन्या ताई आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे कसं करायचं. तर नवीन जेव्हा असा एखादा ब्लाऊज येतो तेव्हा खूपच गोंधळासारखं वाटतं की नक्की कटिंग कशी करावी. तर शक्यतो आता पहा, आता इथे पूर्ण फ्रंट साईडला डिझाईन केलेलं आहे आणि तिथेच खाली जो काही काट असतो ना आपल्याला बाहीला लावायचा, तो तिथेच दिला आहे. तर तीसुद्धा चुकीची सिस्टम दिलेली आहे. तर तो मी काट आहे ना, तो काढून घेतलेला आहे, कारण पुढे काट लावला तर योग्य दिसणार नाही, पण तोच काट आहे ना, तो बाहीला लावला तर खूप सुंदर दिसेल. त्यासाठी मी काटाचा जो काही भाग होता ना, 2 इंचाचा, तेवढा कट करून घेतलेला आहे. लेस होती ती कट करून घेतलेली आहे. आणि हा जो बघू शकता स्टोनवर्क डिझाईन केलेला जो काही पुढचा पार्ट आहे, तर याला आपण, जर तुम्हाला सिम्पल म्हणजे फोरटक्सचा ब्लाऊज असतो ना, तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, तर तसासुद्धा आपण व्यवस्थित शिवू शकतो. आणि जर प्रिन्स कट करायचं तर या पद्धतीने ठेवायचं. अस्तर ठेवून बघायचं की कोणत्या साईडून आपल्याला परफेक्ट कटिंग करता येईल. तर या पद्धतीने मी कटिंग बघू शकता, पुढचा पार्ट आणि साईडचा पार्ट असे दोन्ही पार्ट ठेवून मी कटिंग केलेलं आहे. पाहू शकता या पद्धतीने प्रिन्स कटचा ब्लाऊज या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला फोरटक्स आवडत असेल तर फोरटक्स करू शकता, कटोरी करायचं असेल तर कटोरीसुद्धा करू शकता. एवढंच की जेवढी डिझाईन आहे ते ॲक्युरेट येत नाही. जर सिम्पल ब्लाऊज शिवला आपण फोरटक्सचा तर येऊ शकते. तर या पद्धतीने पहा, आता एवढाच कपडा राहिले बघा, मग बघू शकता मध्ये. तर एवढ्यामध्ये आपल्याला बाही बसवायची आहे. तर बाहीसुद्धा मोठी होऊ शकत नाही, इथे 4 ते 5 इंचाची बाही तयार होते. तर पाहू शकता मी अस्तरवरती बाही कटिंग करून घेतलेली आहे. आणि जोड किती द्यावा लागतो ते पण पहा, दोन्ही साईडला 2-2 इंचाचा जोड आपल्याला द्यावा लागत आहे, तेव्हा कुठे ही बाही बसणार आहे आपल्याला परफेक्ट. आणि त्यानंतर आपण जी काही बाहीची लेस कटिंग करून ठेवलेली ना, ती आपण बाही तयार केल्यानंतर जोडून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर या पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. तर असे ब्लाऊज आले ना, तर खूप वेळ लागतो आपल्याला कटिंग करायला, कारण आपल्याला माप, पूर्ण माप डिझाईन वर्क केलेलं असतं ना, माप ते परफेक्ट बसणं किंवा ब्लाऊज तयार केल्यानंतर तो सुंदर दिसणं, हे आपल्याला आपल्या म्हणजे कामावरती ठरतं. किंवा कस्टमरसुद्धा खुश झालं पाहिजे, तर त्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल, पण या पद्धतीने कटिंग नक्की करा. नवीन शिकणाऱ्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, या पद्धतीने मी ही जी बाही आहे ना, 4 ते 5 इंचाची तयार झालेली आहे. तर याला जोडाचा कपडा आहे ना, 2-2 इंचाचा, 4 म्हणजे पुढच्या आणि पाठच्या असे 4 बाजूला लागणार आहे ना दोन्ही बाहीला, तर तो सुद्धा मी इथे कट करून ठेवणार आहे. कारण ज्यावेळेस आपण बाही जोडणार ना, त्यावेळेस पटकन तयार होईल हा ब्लाऊज. त्यासाठी या पद्धतीने मी आता पाठीमागचा गळा आहे तो सुद्धा पलटी करून घेणार आहे. आणि त्यालासुद्धा लेस लावण्याची गरज नाही, कारण पूर्ण स्टोन वर्क म्हणजे आहे ना, स्टोन असल्यामुळे खूप भरलेला ब्लाऊज दिसतोय, त्यामुळे एवढे काही लेस किंवा अजून डिझाईन करायची गरज वाटत नाही. तर पहा, या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि स्टिचिंग केल्यानंतर तुम्हाला हा ब्लाऊज कसा झाला आहे नक्की व्हिडिओमध्ये सांगेन. हा जो काटाचा भाग आहे ना, तर हा मी बाहीला लावणार आहे, तर त्यामुळे बाहीसुद्धा आपली खूप सुंदर दिसणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.